तर मित्रांनो आपण ऊस बघणार आहोत। एवढा मोठा ऊस आहे ना, किती 12 फूट आहे का जास्त आहे? या 12 फूट पेक्षा जास्त असेल ना? 50 ते 45 कांड्यात 60 कांड्याचा ऊस आहे। हा ना, हा आहे का पूर्ण महाराष्ट्रात आहे का आपला? काय इथं घ्या फक्त बारामतीमध्ये? नाही एवढा उंच नसतो। पण मी काय म्हणतो, हा जर जास्त वारा वगैरे आला पडेल का? हा मग त्यासाठी सपोर्ट दिलाय ना। अच्छा, आतमध्ये त्यामुळे सपोर्ट दिलाय का? म्हणजे हा खर्चिक झाला मग एक प्रकारे। किती फुटाचा असू शकतो? अरे बापरे, तो डायरेक्ट किती फूट आहे? 15 ते 16 15 ते 16 फूट या पेरवर असतं का याचं सर्व? मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हा ऊस आहे, हा साधारण एक 7-8 फुटाच्या वरतीच असेल। बघा क्वालिटी बघा त्याचं। याच्यात काय असतं, ऊसाचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसते। हे बघा कसला प्लांट आहे, पूर्ण फिरणार होतो आपण। करपामुळे एवढं नुकसान होतं ते म्हणतात। हा आपण नाही बोलू शकत ते एक सुद्धा नाही। सर नाम क्या है इसका वैरायटी का? पुना फुरसुंगी। क्या नाम है? पुना फुरसुंगी का ब्रांड नेम है भीमा शक्ति। पुना फुरसुंगी और ब्रांड का नेम भीमा शक्ति। और पूरा जो ट्रीटमेंट है वो प्लांटो कैसे तंत्र का इसके ऊपर ट्रीटमेंट हुआ है पूरा। ये मार्केट में आ चुका है या आने वाला है? क्या चीज? प्लांटो बहुत बहुत पुराना प्रोडक्ट है। ऐसा है। और वैरायटी विषय नहीं है, वैरायटी किसान कोई भी लगा सकता है, विषय है ट्रीटमेंट का। सर कांदा जबरदस्त आहे मित्रांनो, पण अंतर जास्त असल्यामुळे ना त्याला एवढं महत्त्व देऊन फायदा नाही आहे। नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील, माझा यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत। तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत बारामती कृषी प्रदर्शन भाग दुसरा। तर मित्रांनो पहिला भाग मी टाकलेला आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद भेटलेला आहे, तर आपण दुसरा भाग बघणार आहोत। तर मित्रांनो हा कृषी प्रदर्शन माझा जो व्हिडिओ आहे, जे गोरगरीब लोक आहेत, महाराष्ट्रातील जे लोक आहेत ज्यांना कृषी प्रदर्शन हे बघता आलं नाही किंवा महाराष्ट्रातून त्यांना तिथं बारामतीला येता आलं नाही, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो विषय असा आहे, बरी लोक वगैरे मला कमेंट करतात की तुम्ही ना कृषी प्रदर्शन याच्यावर जास्त माहिती द्यायचा प्रयत्न करा। तर मला सांगायचा उद्देश हा मित्रांनो, माझा चॅनल हा कृषी रिलेटेड नाहीये, पण आपल्या लोकांच्या ज्या मागणी आहेत, माझे जे व्ह्यूअर्स आहेत त्याला खूप प्रतिसाद देतात, म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा लागतो। तर मी माझ्या पद्धतीने बेसिक तुम्हाला माहिती देणार आहे, जे आपल्या शेतकरी बांधव गोरगरीब लोक आहेत त्यांना या गोष्टी समजायला पाहिजे। जास्त माहिती तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही कंपनीशी संपर्क करू शकतात, पण मलाही काहीतरी एक नियम असतात की जी माहिती मला भेटते ती समोरून तेवढी मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो बारामती कृषी प्रदर्शन जी 16 जानेवारी ते 20 जानेवारीच्या दरम्यान झालेले आहे, त्याच्यामध्ये बघा बाहेर देशातून आलेली फुलशेती, नवीन प्रकारच्या तिकडून डेव्हलप केलेलं बियाणे ज्याला वाण म्हणतो आपल्या भाषेत, त्यानंतर विविध प्रकारच्या देशी गाई, नंतर भीमथडी वगैरे। ते काय झालं की एक 3:30-4 नंतर भीमथडी वगैरे मला तिथं पाहायला मिळालंच नाही, तर ते पण आपण तिथं बघणार आहोत। त्यानंतर राहिला विषय की तुम्हाला तिथं नवीन डेव्हलप केलेली फळभाजी, हे संपूर्ण व्हिडिओ आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो मी दाखवताना हे एकदम टप्प्याटप्प्याने व्यवस्थित दाखवणार आहे, मी कुठेही घाई करणार आहे। जे आपले व्ह्यूअर्स आहेत त्यांना कानाकोपऱ्यात ही माहिती व्यवस्थित मिळावी। तर चला तर मित्रांनो बारामती कृषी प्रदर्शन भाग 2 आपण बघू, आणि ज्याला भाग 1 बघायचं आहे ते तुम्ही बघू शकता, त्यात तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। भाग 2 ला आज आपण सुरुवात करणार आहेत, आणि नंतर 3 आणि 4
बहुतेक 4 पार्टमध्ये मी हा बारामती कृषी प्रदर्शन संपवणार आहे। तर माझा व्हिडिओ हा महाराष्ट्रातील जेवढे गोरगरीब लोक आहेत जे तिथं बारामतीला पोहोचले नाही त्या लोकांसाठी असणार आहे। हो, अजून एक तुम्हाला एक काम करायचं ते म्हणजे कोणी नवीन असाल किंवा माझ्या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आपण जाऊ बारामती कृषी प्रदर्शनला। मित्रांनो पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा ऊस आहे, हा साधारण एक 7-8 फुटाच्या वरतीच असेल। बघा क्वालिटी बघा त्याचं। याच्यात काय असतं, ऊसाचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसते। हे बघा कसला प्लांट आहे, पूर्ण फिरणार होतो आपण। हे तर ह्यांचेच प्लॉट आहे रे। कशावर तुम्ही एडिट करता? प्रीमियर प्रो ना, चांगला त्याच्यावर। करपामुळे एवढं नुकसान होतं ते म्हणतात। हा आपण नाही बोलू शकत ते। विमान उतरायच्या अजून किती मोठा कांदा होणार आहे? 4 फीट का बेड है। डेढ़ सुद्धा नाही सर। नाम क्या है इसका वेराइटी का पुना फुरसुंगी। क्या नाम है? पुना फुरसुंगी का ब्रांड नेम है भीमा शक्ति। पुना फुरसुंगी और ब्रांड का नेम भीमा शक्ति। और पूरा जो ट्रीटमेंट है हाँ। वो प्लांटो का तंत्र का इसके ऊपर ट्रीटमेंट हुआ है पूरा। ये मार्केट में आ चुका है या आने वाला है? क्या चीज? प्लांटो बहुत पुराना प्रोडक्ट है ऐसा है। और वेराइटी विषय नहीं है, वेराइटी किसान कोई भी लगा सकता है, विषय है ट्रीटमेंट का। सर अभी जो वातावरण चेंज हो रहा है, हाँ। या बारिश ज्यादा गिर जाती है, तो इनको सबसे बड़ा वो अपन करपा बोलते हैं। हाँ, उस पर कोई इलाज है क्या? इलाज करपे का आने से पहले के लिए है, आने के बाद में बहुत महंगा पड़ता है उसका इलाज। तो मेरे को ऐसा लगता है कि इसमें ऐसा कुछ बनाओ ना कि वो करपा वगैरह उसको फाइट दे सकता है ना। देखो कोई जो करपा जो है ना, हाँ। करपा हुआ या सिंगाटोका हुआ या ऐसी बीमारी है, आने के बाद कंट्रोल में होती है लेकिन कुछ सीमा तक होती है। लेकिन ये आए नहीं, इसका पूरा उपचार है ना। अगर आए नहीं इसका तो उसका क्या लगता है, समय समय पे उसका जो एंटीडोज है वो अगर किसान लेता रहता है तो ये समस्या आती नहीं है। ठीक है, धन्यवाद सर। थैंक यू।
कांदा जबरदस्त आहे मित्रांनो, पण अंतर जास्त असल्यामुळे ना त्याला एवढं महत्त्व देऊन फायदा नाही आहे. तर मित्रांनो आपण ऊस बघणार आहोत. एवढा मोठा ऊस आहे ना, किती 12 फूट आहे का जास्त आहे? या 12 फूट पेक्षा जास्त असेल ना. 50 ते 45 कांड्यात. 60 कांड्याचा ऊस आहे. हा ना, हा आहे का पूर्ण महाराष्ट्रात आहे का आपला? काय इथं घ्या फक्त बारामतीमध्ये? नाही एवढा उंच नसतो. पण मी काय म्हणतो, हा जर जास्त वारा वगैरे आला पडेल का? हा मग त्यासाठी सपोर्ट दिलाय ना. अच्छा, आतमध्ये त्यामुळे सपोर्ट दिलाय का? म्हणजे हा खर्चिक झाला मग एक प्रकारे. किती फुटाचा असू शकतो? अरे बापरे, तो डायरेक्ट किती फूट आहे? 15 ते 16. 15 ते 16 फूट. या पेअरवर असतं का याचं सर्व? एक मिनिट एकदम 7 तुम्ही कोणता गाव ना? दोन्ही जण तुम्ही 2 जण कोणता गाव नाही? चोपडा नाही हो. कोणतं वाण कोणतं आहे? ही विक्रम 77 आहे. असं मित्रांनो, हा ऊस बघा 16 फूट जबरदस्त आहे. एवढी उंची सहसा मी पण पाहिलेली नाहीये. पण आतमध्ये तुम्हाला असं हे बघा मेटलचे इंगल वगैरे टाकावं लागतील त्या सपोर्टसाठी. हे बघा जबरदस्त काम आहे. 110. किती लिटर पाणी शेतकऱ्यांची किंमत किती आहे? किती घेत आहे? 10 लिटर पाण्यात किती क्षेत्र घेत आहे? 10 लिटर मध्ये 1 एकर घ्यायचं. तुम्ही तुषार लहान पडलेलं तुम्ही विचारा. लहान पडलेलं पुरतंय तेवढं. तुम्हाला जे हवं आहे ते विचारा.